नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडीमध्ये मोठी झाली बिघाडी। शिंदेंना धक्का देत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र। ही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे। त्यातच बदलापुरात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात महायुतीचं सरकार आलं असलं तरी बदलापुरातच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय। या युतीमुळे शिंदे गट एकाकी पडल्याचं चित्र आहे। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन बदलापूरच्या विकासासाठी ही युती केल्याचं भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे, मात्र राज्यात एकत्र आहोत, त्यामुळे बदलापुरातही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आशिष दामले यांनी सावध भूमिका घेतली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्या या युतीमुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे। आम्हाला विश्वासात न घेता ही युती करण्यात आल्याचं शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी म्हटलंय। मात्र असं असलं तरी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता मिळवू असा विश्वास वामन म्हात्रे यांनी व्यक्त केलाय। बदलापुरात नेमकी बिघाडी कशामुळे झाली? बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती जाहीर केली, ज्यामुळे एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेला बाजूला सारले गेले। या युतीमुळे महायुतीतील एकजुटीला धक्का बसला असून शिवसेना एकाकी पडली आहे।